नमस्कार, मी डॉक्टर मधुपार आणि आपण पाहता बघतो. मित्रांनो, मनोज जरांगेंचं आंदोलनासाठी न्यायालयाने फक्त एक्झिटची परवानगी दिली होती. 9 ते 5 वाजेपर्यंत एवढाच वेळ दिलेला होता. 5,000 लोक आणायचे. मनोज जरांगेंनी सगळ्या अटी मान्य केलेल्या त्या पोलिटिशियनमध्ये लिखित सुद्धा दिलं होतं. पण मनोज जरांगे सारखंच जे व्यक्तिमत्व आहे, तर ते काही अटी-बिटी नियम पाळणारं व्यक्तिमत्व नाही आहे. दादागिरीचे भाषा करणारा, धमकी देणारं आणि आपलंच दाखवणारं हेंगाडे व्यक्तिमत्व आहे. त्याने म्हटलं की मी हेंगाड्या नाही आहे, पण त्यांनीच मान्य केलं सरकार हेंगाड्या, तर मी हेंगाडे आहे. हे कटमनुष्य आणि फक्त मेरी सुनो, बाकीचं सगळं कायदा, संविधान, नियम, न्यायालय याच्याशी त्या माणसाचा काळी मात्र संबंध नाही आहे. मी म्हणेल तो कायदा, मी म्हणेल तो न्याय, मी सांगेल तसं झालंच पाहिजे, असं लोकशाहीमध्ये चालत नाही. झुंडशाहीच्या बळावर तुम्ही सरकारला वापवत आहेत, सरकारला तुमच्यापुढे लाचार करत आहेत आणि विरोधक सत्ता नाही म्हणून ते मनोज जरांगेंना खतपाणी देत आहेत. आता यांच्या तर न्यायालयात दगडधड उघड आहे की यांनी न्यायालयाचं उल्लंघन केलेलं आहे. मग त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण त्याविषयी कोणीही बोलायला तयार नाही. अगदी सत्ताधारीही नाही, विरोधकही नाही, लक्ष्मण किंवा की दुसरे लोक तेवढेच फक्त बोलत आहे. बाकीचे सगळे मौन पाळून बसलेले आहेत आणि विरोधकांचा तर त्यांना उघड पाठिंबाच आहे. उघडना कसंही करून हे सरकार घालवायचं आहे. पण ते मनोज जरांगेच्या मार्फत जाऊन आणि आणखी कोणाच्या मार्फत, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. पण मनोज जरांगेंना याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. त्यांना कायदा मान्य नाही आहे, संविधान मान्य नाही आहे, न्यायालयाचे मान्य नाही आहे. लोकशाहीमध्ये असं चालत नाही. ही गंभीर समस्या आहे. मनोज जरांगे शरद पवारांचे मनुष्य असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे का त्याचे आमदार, खासदार सगळे मनोज जरांगेच्या पाठीशी उभे आहेत, उघड पाठीपाशी आहे. आणि रोहित पवारांनी सगळी रसद पुरवली खाण्यापिण्याची. याच्यावरून आणखी कुठलाही शंका, कुठलाही संशय घ्या जागाच उरलेली नाही आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.